नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील ताकवे खुर्द येथील रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला आणि या बातमीने जो सीए झालेला जो तरुण आहे, अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये सध्या मावळातील जे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा असतील, सीए असतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवत आहे आणि मावळ तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण आता वाढीस लागलेलं आहे। तर रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला आणि यामुळे इतर विद्यार्थ्यांना पण प्रेरणा भेटलेली आहे। तर प्रत्यक्षात या ठिकाणी पंकज बाळासाहेब पिंपरे ताकवे खुर्द या गावचा हा तरुण आहे। तर प्रथम तुझा अल्प परिचय दे। नमस्कार सर, माझं नाव पंकज बाळासाहेब पिंपरे, मी गाव टाकवे खुर्द येथे राहतो। आता जसं तुम्ही म्हटलं तसं वडील हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत, सो त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासून हलाखीची होते। तर जे माझे जे शिक्षण आहे ते सुद्धा गावाच्या प्राथमिक शाळेतच झालं। देन इथे जी प्राथमिक शाळा टाकवे खुर्द, तिथून पुढच्या शिक्षणासाठी मी विद्याविनय सभा गुरुकुल तुंगरली येथे पुढे 7वी 8वी ते 10वीच्या शिक्षणासाठी पुढे गेलो। ते सुद्धा शिक्षण हे मराठी माध्यमातच झालं आणि मला त्याचा अभिमान आहे की माझे पहिले ते 10वीचे शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमात झाले। जे आजकाल इंग्लिश मिडियमच्या मुलांचे चोचले जे असतात की आईवडिलांचे चोचले असतात की मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकायचे, तसे माझं नव्हतं। मला पहिली ते 10वी मराठी माध्यमाचा अभिमान आहे अजूनसुद्धा। त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी VPS येथे मी 11वी 12वी केली इंग्लिश कॉमर्समध्ये। देन त्याच्यानंतर मी जे डायरेक्टली 12वी नंतर CA फाउंडेशनमध्ये एंटर केलं, म्हणजे CAचा कोर्स तो पुढे चालू झाला माझा। तर CAच्या कोर्समध्ये मला खूप अडथळे आले। सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी पैसे नव्हते, कारण की लॉकडाऊनसारखं महासंकट तेव्हा ओढवलं होतं आणि वडिलांचा व्यवसाय हा रिक्षा चालकाचा असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फटका बसला होता। सो त्याच्यामध्ये घरातले काही दागिने जे होते ते गहाण ठेवावे लागले होते दैनंदिन खर्च भागवण्यासाठी किंवा फाउंडेशनची जी 10,000 रुपयाची फी होती ती भरण्यासाठी। देन कसं करून ते आम्ही मॅनेज केलं। देन त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्या अवघ्या प्रिपरेशनमध्ये 2-3 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये मी फायनली ते क्लिअर करून टाकलं CA फाउंडेशन। भले त्या अटेम्प्ट देण्यासाठी मी एलिजिबल नव्हतो, बट थोडीशी एक्झाम डेट पुढे ढकलल्यामुळे ते मला ते सोन्याच्या संधीचे मला सोने करण्यात आले। त्याच्यानंतर 9 महिन्याने माझी CA इंटरमिडिएटची एक्झाम होते। CA इंटरमिडिएटच्या एक्झाममध्ये चांगले यश आल्यानंतर मी पुढे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एंटर केलं, जे आमच्याचे 3 वर्षाचे आर्टिकलशिप असते। त्याच्यामध्ये 1.5 वर्ष जे असतं ते मी PwC या नामवंत फर्ममध्ये काम केलं। नंतर पुढे माझे स्पेशलायझेशन हे बँकिंग अँड फायनान्स ह्या डोमेनमध्ये करण्यासाठी मी HSBC नावाच्या जगातल्या एक लीडिंग MNC बँकमध्ये पुढे एंटर केलं आणि माझं करिअर स्टार्ट झालं। ते 3 वर्षानंतर माझी CA फायनलची स्टेज आली। CA फायनलच्या स्टेजमध्ये पहिल्या वेळेस मला थोडंसं अपयश आलं, कारण की सिच्युएशन तशी होती। आजीची तब्येत ठीक नव्हती परीक्षेच्या 2 महिन्याआधी आणि 1 आठवड्याआधी आजीचे आकस्मिक निधन झाले। ते निधनात आजी खूप लाडाची असल्यामुळे थोडंसं मी भारावून गेलो होतो, पण कसे का होईना तर दुर्दैवाने ती फेल झालो। त्याच्यानंतर मला पुन्हा उठवायचे होते, कारण की मला माहिती होतं की पुढचा रस्ता जो आहे तो काटाचा आहे, ते तुम्हाला सांभाळून पुढची एक्झाम पास व्हायची होते। तर ते असं झालं की माझ्यासमोर 2 उदाहरणं होती। एक तर शिवाजी महाराजांनी केलेलं पुरंदरचं तह, की एवढं सगळं आपल्यातून गेल्यानंतरसुद्धा आपल्याला पुन्हा ते कमवायचं आहे, तो एक विचार माझ्या डोक्यात होता। दुसरा एक विचार होता, मी कुठेतरी एक वाचलं होतं पुस्तकात की एकदा रणांगणात हरलं तरी पुन्हा उठता येतं, पण मनातून जर का हरलं तर पुन्हा उठू शकत नाही। तर हे 2 वाक्य म्हणजे माझ्या असं खूप मनात बसले होते। मग त्याच्यानंतरून मी मॅनेजरसोबत थोडंसं बोलून सुट्ट्या घेतल्या होत्या लवकरच आणि कसे करून 16-17 तासांच्या प्रिपरेशन नंतर दररोज 16-17 तास अभ्यास केल्यानंतर CA फायनलची जी एक्झाम होती ती मे 2025मध्ये दिली। त्याच्यामध्ये अवघ्या चांगल्या मार्कांनी 22व्या वर्षी मी CA क्वालिफाईड केलं। रिझल्ट कधी लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर तुझ्या प्रतिक्रिया कशा होत्या? रिझल्ट जो लागला तो काल दिनांक 6 जुलै 2024 रोजी लागला। रिझल्टबद्दल माझं असं होतं की पहिला जो फेल्युअर आलं माझं, त्याच्यानंतर मला घरच्यांना सांगायची इच्छा झाली नव्हती। मला असा विचार होता की मी घरच्यांना एक सरप्राईज देईल, शॉक देईल, की चांगला शॉक म्हणू शकतो आपण त्याला। घरच्यांना काही सांगितलं नव्हतं। घरच्यांना सांगितलं होतं 10 जुलैला रिझल्ट लागणार आहे, अजून लवकर नाही आहे काय। मी सकाळी देवशयनी आषाढी एकादशी असल्यामुळे भैरवनाथाच्या व विठ्ठलाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो होतो। ते झाल्यानंतर मी घरी आलो आणि रिझल्ट हा थोडासा लवकर लागल्यामुळे मी सुद्धा थोडंसं बिचकलो होतो।
आणि जेव्हा मम्मी पप्पांना सांगितलं होतं की आज मम्मी पप्पांना बोलू की बाहेर या, एक माझं काम आहे, तेव्हा सुद्धा त्यांना माहिती नव्हतं की मुलाचा आज रिझल्ट आहे. मग जेव्हा मी लॅपटॉपमध्ये बघितलं, माझा रोल नंबर, सीट नंबर टाकला. किती सीट नंबर, रोल नंबर आहे तो म्हणजे 176235, म्हणजे तो टाकला मी त्याच्यानंतर. मग तो टाकल्यानंतर मी जेव्हा असं खुशीने असे पास जेव्हा ओरडलो, ते कोणत्याही सीए स्टुडंटच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी मोमेंट असते की सीएचा फायनल रिझल्ट पास झाला, तुम्ही सीए झालात. मग तेव्हा माझ्या आईबाबांना कळलं की हा आपल्या मुलाचा आज रिझल्ट होता आणि तो पास झाला त्याच्यामध्ये. तर ते सुद्धा खूप खुश होते. मम्मीने असं मायेने अशी बोटं मोडून घेतली आणि देन त्याच्यानंतर पप्पांना व मम्मीला एक अशी कडकडून मिठी मारली. मग तेव्हापासून जे वातावरण बदललं की सर्व नातेवाईकांचे कॉल येत आहेत, मित्रांचे कॉल येत आहेत, मग ती प्रतिक्रिया अशी अगदी भारावून गेलो कालचा दिवस मी. आता यामध्ये जे नवीन सीए करणारे आहेत, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, यांना काय सांगणार तुम्ही? संघर्षामधनं इथपर्यंत आलात, पण त्यांना काय सल्ला देणार? सल्ला असाच आहे की कॉम्पिटिशन हे असतं, तुम्ही नाही तर दुसरा कोणतरी. जर तुम्ही आज विचार केला की मी थोडंसं आज टाइमपास करेल किंवा फॅमिलीला टाइम देईल किंवा काही तुमच्या ज्या गरजा असतील, गोष्टी असतील त्या मी करेल, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर का ते नाही केलं, अभ्यास नाही केला तुमचा जो रिक्वायर्ड आहे तो, तर दुसरा कोणीतरी तो करत आहे आणि तो दुसरा पुढे पास होईल, तुम्ही नाही होणार. मग तुम्ही जो तुमच्या परीक्षेचा जो कालावधी आहे 3 महिने, 4 महिने, 5 महिने, तर तुम्ही प्रॉपर त्या परीक्षेला देऊन पुढे जात चला. कारण की तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणतरी जाईल आणि मग तुम्ही त्या आहेच त्या ठिकाणी रडत बसाल पुन्हा एकदा की फेल झालात म्हणून. हेच म्हणजे मला असं सल्ला मी देऊ शकतो स्पर्धा परीक्षांमध्ये. स्पर्धा परीक्षांमध्ये फेल्युअर हे खूप कॉमन आहे, तर ते फेल्युअर ॲक्सेप्ट करायला शिका. कारण की आपण खूप मोठी मोठी उदाहरणं बघितली आहेत की फेल्युअर नंतर पण खूप मोठे असं सक्सेस वगैरे झालेले आहेत. बरं, वडील रिक्षा चालवतात, आई घर सांभाळते, पण ह्या परीक्षेसाठी लागणारी जी आर्थिक ताकद आहे, तर कोणी कोणी तुम्हाला मदत केली? कोण तुम्हाला त्या काळामध्ये तुमच्या पाठीवर थाप देऊन लढण्यासाठी प्रेरित करत होते? आर्थिक परिस्थिती सुरुवातीला होतीच हालाकीची. त्यामध्ये असं झालं की जसं मी मगाशी सांगितलं, फाउंडेशनमध्ये सोने गहाण ठेवावे लागलं होतं. पण पुढची जी इंटरमिडिएटची जी एक्झाम होती, तर तिला मला क्लासेस लावायचं होतं, कारण की मी रिस्क घेऊ शकत नव्हतं की मला लवकर करायचं होतं. मग तेव्हा क्लासेससाठी मला कमीत कमी 40,000 ते 45,000 रुपयाची अमाऊंट लागत होती. मग तेव्हा काकांनी आम्हाला पैशाचे सहाय्य केलं होतं. माझे काकांचं नाव विश्वनाथ येवले, राहणार वाकसे येतं. त्यांनी मला जवळजवळ 50,000ची मदत केली होती. मग त्याच्यामुळे जवळजवळ इंटरमिडिएटचे माझे क्लासेस झाले. ते क्लासेस झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रिपरेशन केलं 3 महिने. मग तेव्हा कुठे इंटरमिडिएटची एक्झाम पास झाली. आणि मग नंतर ती इंटरमिडिएटची परीक्षा पास झाल्यानंतर मी जसं सांगितलं की एका फर्ममध्ये, सीए फर्ममध्ये मी कामाला लागलो. ते एक प्रकारची आमची इंटर्नशिप असते, पण इंटर्नशिपमध्ये चांगला पैसा मिळू लागला होता, जवळजवळ 15,000 रुपये सुरुवातीपासूनच. त्याच्यामध्ये माझा खर्च मी भागवण्यासाठी म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा झालो. मग त्याच्यापुढे असं वडिलांकडे कधी पैसे मागण्याची म्हणजे मोठा पैसा मागण्याची कधी गरज आली नाही. जो काही आहे तो स्वतःचा खर्च स्वतःच उचलू लागलो. तर अशा पद्धतीनं या युवकांनी संघर्षामधनं जे यश मिळवलेलं आहे, आज टाकवे खुर्द येथील एक तरुण 22व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण होतो आणि उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक युवकांना, अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरतं की रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाला. रिक्षा चालवण्याची जबाबदारी आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी पेलवणारे बाळासाहेब पिंपरे आहेत. काय सांगाल तुमच्या मुलाबद्दल? अतिशय खूप अभिनंदन वाटते की त्याला त्याची 12वी परीक्षा झाली. तर मी म्हणलं आपली हालाकीची परिस्थिती आहे, आता काय तू काही सीएचं काय करू नको. तर त्यांनी जिद्द पकडली, नाही मी काही का ना बाबा की मी सीएच मला करायचं. शेवट त्याची इच्छा मी पूर्ण केली. म्हणलं कर बाबा. 1-2 महिने गेले. त्यानंतर लॉकडाऊनचा काळ आला. लॉकडाऊनच्या काळाला अतिशय हलकी परिस्थिती झाली. मग काय थोड्याफार वस्तू असेल ते थोडे हे केले नाही, तेव्हा मी पुढचा आपला खर्च त्याला चालू केला आणि त्यांनी व्यवस्थित यशस्वी पार केलं. बरं, आता कसं वाटतं बरं? रिक्षावाल्याचा मुलगा सीए झाल्यानंतर तुमचे मित्रमंडळी तुमच्या रिक्षा स्टँडला जल्लोष वगैरे काय? जल्लोष झालेला आहे. त्यांना पण अभिमान वाटला की आपला रिक्षावाला, आपला मित्र हा रिक्षा चालू, त्याचा मुलगा सीए झाला. मग त्याला अभिमान वाटला आहे की आपल्या मुलांनी पण असं काहीतरी करावं, हे करून की आपलं हे यावं म्हणून. तर या ठिकाणी पंकजची आई आहे. आईची भूमिका फार महत्वाची असते. काय सांगाल नेमकं मुलाबद्दल? बोला. तर काय नेमकं त्याच्या सवयी कुठल्या? अभ्यास करत असताना तुम्हाला काय त्याच्यासाठी करावं लागलं? त्याला अभ्यास करताना खूप चहा लागायचा. तो कधी कधी जेवत नसायचा. नाश्ता केला तर दुपारी 3 वाजता जेवायचा. आम्ही खूप शून्यातून वरती आलेलो आहे. आमची खूप परिस्थिती नाजूक होती
आता एवढ्या 2-3 वर्षात आमचं जरा तसं तू देत राहिली आई. जरा चांगलं होत चाललंय आता. तर या ठिकाणी पंकजचे काका आहेत. तर काय शुभेच्छा द्याल? आज हा पंकज पिंपरे हा माझ्या साडूचाच मुलगा आहे आणि तो लहानपणापासून मी बघत होतो की त्याला अभ्यासाची खूप आवड आहे, पण त्यासाठी मी थोडंसं प्रोत्साहन केलं की तू बाळा शिक, काहीतरी आईवडिलांचं पण आशीर्वाद त्याच्या पाठीमागे होता. मी थोडीशी त्याला मदत करत गेलो आणि तो पुढे शिकत गेला. आज तो सीए झाला. मला खूप अभिमान आहे त्याचा. बरं, तर पंकजचे आजोबा आहेत, चुलत आजोबा. काय नाव तुमचं आणि काय सांगाल नातवाबद्दल? मी शशिकांत बालाजी पिंपरे. काल पायी वारीला गेला असता पंढरपूरला. मला 8 वाजता फोन आला याचा. अतिशय आनंद वाटला. म्हणलं पहिलं पांडुरंगाच्या मंदिरात जा, देवाला हार घाल, पेढे आण. कारण रात्री मी येणार नव्हतो. सकाळी मी 6 वाजता इथं आलो. आमच्या गावात प्रेरणास्थान गोरक्ष राघव गरुड त्यांनी आता खूप मदत केली. त्यांचा मुलगा सीए झालेला आहे. तर काही शुभेच्छा देण्यासाठी गावातलेच यांचे नातेवाईक आहेत. काय नाव तुमचं आणि काय शुभेच्छा द्या? माझं नाव ज्योती तानाजी ढमाले. पंकज हा अतिशय जिद्दी मुलगा, म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही शेवटपर्यंत. अतिशय म्हणजे अतिशय आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो की आज त्यांनी एवढा जिद्दीने म्हणजे मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं. असं सर्व मुलांनी करावा अशी आमची इच्छा आणि आम्हाला खूप अभिमान झाली. म्हणजे आमच्या टाकवे गावाचं नाव त्यांनी रोशन केलं. काय शुभेच्छा द्याल? काय नाव? माझं नाव शैला सुनील सोनार. पंकज आमचा खूपच लाडका मुलगा आहे आणि त्यांनी सगळ्या अख्ख्या गावाचं नाव रोशन केलं. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. काय नाव तुमचं? काय सांगा? मंगल ऋषी नदबानच घरे. आमचा भाषा चांगला आहे. आम्हाला आभार वाटत आहे. तर ग्रामीण भागामध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा संघर्षामधनं पुढे येतो, एक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात की आपल्या मुलांनी जे न पेलवणारं आव्हान आणि स्वप्न वास्तवात आणलेलं आहे. तर आज पंकज बाळासाहेब पिंपरे हा सीए पास झालेला आहे. तर सीएच्या बाबतीमध्ये तुम्ही इतर मावळ तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणारा? अनेक विद्यार्थी तुमच्याकडे एक आशेने पाहतात की पंकज भाऊकडनं आम्हाला काही मार्गदर्शन भेटत. त्या संदर्भात काय सांगाल आणि तुमचा मोबाईल नंबर? प्रथमतः मार्गदर्शनासाठी मी सांगेल की मार्गदर्शन ही सीए मध्ये अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. जर का प्रॉपर मार्गदर्शन नसेल तर तुम्ही सीए मध्ये एक डिरेक्शन लेस होऊ शकता आणि तुमचं फेल्युअर वाढू शकतं. कारण की मार्गदर्शनामुळेच मुलगा घडतो. मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा माझी तर सीए फाउंडेशनसाठी एनरोल करायची तयारी सुद्धा नव्हती. बट सीए स्नेहल गरुड ती आता सीए झालेली आहे. ती तेव्हा फायनल देत होती. मी तिच्याकडे जेव्हा गेलो आणि मी तिला म्हटलं की मी पुढच्या टर्मला अटेम्प्ट देईल, पण ती म्हणजे नको, अरे ट्राय तर कर, आता काय लागले तर मी तुला गाईड करेल. मग तिच्या योग्य त्या मार्गदर्शनामुळे मी सीए फाउंडेशनची जी एक्झाम आहे ती 6 महिने आधीच अपिअर केली नोव्हेंबर 2020 मध्ये. आणि त्याच्यामध्ये जे यश आलं त्याच्यामध्ये आमचे जे सिनियर आहेत ते सीए गुरुदेव गोरक्ष गरुड, जसं की आजोबांनी सांगितलं मगाशी, ते सीए साहेबांचा मुलगा. तर मग ते झाल्यानंतर तर गुरुदेवदाची जी साथ मला लाभली ती आज 3 वर्ष म्हणजे आता पण तो मला मदत करतोयच आहे. प्रत्येक गोष्टी त्याचा सपोर्ट राहिलेला आहे, गायडन्स राहिलं आहे की पंकज तू असं कर, हे चांगलं आहे, ते खराब आहे, इथे जा, तुला इथे जास्त स्कोप आहे. जे काय असेल सीए रिलेटेड किंवा अभ्यास रिलेटेड किंवा कामा रिलेटेड हे त्याचे सहकार्य राहिलेले आहेत. आणि गायडन्स मी तर सांगू इच्छितो की गायडन्स तुम्ही प्रॉपर कोणाचे तरी घ्याच. कारण की मला हे 2 सिनियर जे लाभले होते, खरंच आय एम लकी इनफ की मला असे सिनियर्स लाभले. मोबाईल नंबर तुझा? मोबाईल नंबर घ्या 9309132869. आणि काही जरी गायडन्स लागलं तरी यू कॅन कॉन्टॅक्ट मी. कारण की सीए मध्ये गायडन्स इज टू इम्पॉर्टंट फॉर अस. तर मावळ तालुक्यामधील ज्या विद्यार्थ्यांना सीए व्हायचे त्यासाठी पंकज बाळासाहेब पिंपरे हा मार्गदर्शन करण्यासाठी पण तयार आहे. मावळ घडतोय, शैक्षणिक मावळ समोर येतोय. त्यामुळं आपण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. शिकेल भारत तर टिकेल भारत. आज मावळ तालुक्यामध्ये पूर्वीचा काळ कसा असायचा म्हणजे मुलं शिकत नसायचे. बरेचसे अधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा इकडले असायचे. तुमच्या काळामध्ये कसं असायची शिक्षणाची अवस्था आणि आता कशी आहे? पूर्वी कसं असायचं, प्रथम शाळेत शिक्षक कमी असायचे. आता शिक्षक विद्यार्थी नाहीत. आता आमच्याकडे जेव्हा वर्ग नव्हते, होले नव्हते, आता उपसरपंच वडील यायचे, सरपंच झाल्यानंतर आता विद्यार्थी आहेत, खोल्या भरपूर आहेत. त्यामुळे आता काय जास्त इंग्लिश मिडियमकडे वाढण्याचं लोकांचं कल आहे.
इंग्लिश मीडियम आणि मराठी यामध्ये कुठली शाळा तुला सरस वाटली? मी तर सांगेल की मराठी माध्यमाच्या शाळेमध्येच आपल्या मुलांना टाका, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. जर का महाराष्ट्रात राहून आपल्या मुलाला मराठीच येत नसेल इंग्लिश मीडियममध्ये टाकून, तर कायच फायदा ना त्या इंग्लिश मीडियमचा. आणि मी असं बघितलं की मराठी माध्यमामध्ये शिकणारा मुलगा नंतर इंग्लिश कव्हर करतो, पण इंग्लिश माध्यमातून शिकणारा मुलगा त्याला मराठी जमत नाही. आणि जी काही म्हणजे तयारी करण्याची जी क्षमता असते ती माझ्या मते मराठी माध्यमाचा जो मुलगा आहे तो संघर्षातून करत असतो. संघर्ष त्याला सुरुवातीपासूनच साथ मिळालेली असते संघर्ष करण्याची, तर पुढे त्याला तेवढं अवघड जात नाही. मातृभाषेमधलं शिक्षण हे मुलांना घडवलं जातं आणि त्यामुळं मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधनं शिक्षण घेऊन आज ताकवे खुर्द येथील पंकज बाळासाहेब पिंपरे हा सीए झालेला आहे. आणि खरंच त्याच्या संघर्षाला मावळ 24 तासच्या वतीनं सलाम. तर याला या ठिकाणी अनेकांनी सत्कार त्याचा होत आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनंही पंकज बाळासाहेब पिंपरे याचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.